नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. वय वाढत असताना अंक हा फक्त आकडा असतो. तो वाढलेला अंक आपण कसा जगतो हे महत्त्वाचे असते. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्तीनंतर आरामात पुढील आयुष्य जगावे असा विचार न करता, आपल्या आयुष्यात काय काय जगायचे राहून गेले ह्याचा विचार न करता सरळ अपूर्ण अर्धवट राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. निवृत्तीनंतर आज गेली 10 वर्षे अथक परिश्रम करून सातत्याने आपल्या धावण्याचा छंद जोपासत अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले तरी लगेच पुढल्या स्पर्धेसाठी सज्ज असतात. नवीन उत्साहात, नवीन जोशात भेटूया आजच्या भागाचे खास व्यक्तिमत्व श्री सतीश दीपनाईक यांना. नमस्कार, माझे नाव सतीश दीपनाईक. माझं गाव वेंगुर्ला, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये. माझं शिक्षण सावंतवाडी कॉलेज खेमराजमध्ये BSc पर्यंत झालं आहे. त्यानंतर मी हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये सर्व्हिसला होतो. 2015मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियममधून रिटायर झालो. त्यानंतर काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून मी सुरुवातीला माझ्यापासून नॅशनल पार्क जवळच आहे, तर सुरुवातीला वॉकिंग चालू केलं, हळूहळू जॉगिंग चालू केलं, नंतर हळूहळू रनिंग पण चालू केलं. ॲक्च्युली तसा मी कॉलेजमध्ये असताना रनर असा होतोच, पण मध्या पिरियडमध्ये HPCLमध्ये माझ्या शिफ्ट ड्युटी असल्याकारणाने मला मध्ये काही टाईमच मिळत नव्हता आणि इथे तसे ग्राउंड वगैरे पण नव्हती. त्यामुळे मला बाकीचे काय प्रॅक्टिस वगैरे करता आलेली. 2015मध्ये मी हिंदुस्तान पेट्रोलियममधून 60 वर्षानंतर रिटायर झालो. त्यानंतर काहीतरी आपल्याला फिटनेससाठी काहीतरी करावं लागेल म्हणून काहीतरी केलंच पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात होतं काहीतरी वॉक करणं, रनिंग करणं, जॉगिंग करणं वगैरे. त्यामुळे नॅशनल पार्क माझ्या इथून जवळच असल्याकारणाने मी त्याला सुरुवातीला चालण्याला सुरुवात केली, जॉगिंग सुरुवात केली, हळूहळू रनिंग सुरुवात केली. काही मला फ्रेंड पण मिळाले नॅशनल पार्कमध्ये, त्यामुळे त्यांच्याबरोबर पण धावणे हे माझा सराव सुरू झाला. आणि खरं सांगायचं तर मला रनिंगची आवडत होती सुरुवाती लहानपणापासून. त्याच्यामुळे हा एक माझा रनिंग म्हणजे माझी पॅशनच आहे. आय लाईक रनिंग. नॅशनल पार्कमध्ये मी रनिंग करताना मला बरेच जण माझी स्तुती करायचे. बरेच जण म्हणायचे, सर तुम्ही छान पळतात, तुम्हाला नक्की तुमच्या एजमध्ये पोडियम मिळेल, तुम्ही रनिंगमध्ये पार्टिसिपेट करा. परंतु माझ्याबरोबर एक मुलगी पळत होती, अंजली म्हणून. तिने मला फोर्स केला, सर तुमचं रनिंग चांगलं आहे, तुम्ही पार्टिसिपेट केलंच पाहिजे कुठेतरी. आणि तिने जबरदस्तीने म्हणजे राष्ट्रीय स्टेट लेवलचे इथे गेम्स होते आपल्या बोरवलीला, तर तिथे मला ते घेऊन गेली. तुम्ही या ठिकाणी पार्टिसिपेट करा. स्पोर्ट्सचा दिवस होता, त्याच दिवशी सकाळी जाऊन मी एंट्री घेतली आणि त्या ठिकाणी स्टेट लेवलला फक्त 3 आयटममध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येतं. त्यामुळे 3 पार्टिसिपेट केले गेम. त्या तिन्हीमध्ये मला 2मध्ये गोल्ड मिळाले आणि एका सिल्वर मिळालं. धावण्याच्या त्याच्यात मी धावण्याची 5 किलोमीटर आणि 1500 मीटरमध्ये गोल्ड मिळालं आणि ट्रिपल जम्प म्हणून असते त्या ह्याच्यात मला सिल्वर मिळालं. कारण मध्यंतरच्या ह्याच्यात मला याची काही प्रॅक्टिसच नव्हती, मी त्याचे नियम वगैरे विसरून गेलो होतो, त्याच्यामुळे 1-2 फॉल झाले, त्याच्यामुळे मला गोल्ड माझं मिस झालं आणि त्या ठिकाणी सिल्वर मिळाली. ही गोष्ट 27-28 डिसेंबर 2022ची आहे. त्याच्यानंतर आता माझा 3.5 वर्ष झाली पार्टिसिपेट सुरू झाल्यापासून आणि या 3.5 वर्षात मी जवळजवळ 50 मेडल मिळवलेली आहेत. त्यात स्टेट लेवलला आहेत, नॅशनल लेवलला आहेत, इवन इंटरनॅशनल लेवलला पण माझे 2 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ मिळालेलं आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे 2022मध्ये मी माइंडस्पेस या ठिकाणी एक स्पर्धा होती, म्हणजे त्या रोड रेस म्हणून मी पहिल्यांदा त्या ठिकाणी 4 जून 2022मध्ये पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं. ते असा उद्देश करून की मला त्यात कमीत कमी 10 नंबरमध्ये आलं पाहिजे, हे माझे प्रयत्न होते.
पण आय गॉट शॉक. मी त्या ठिकाणी मला फर्स्ट नंबर मिळाला. तिथून मला प्रोत्साहनच मिळालं, मी इथे तर मिळवू शकतो तर मग बाकीच्या ठिकाणी का नाही मिळू शकत. म्हणून त्याच्यानंतर हळूहळू माझा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मी बऱ्याच रनिंगमध्ये पार्टिसिपेट केलं. त्यामध्ये 800 मीटर आहेत, 1500 मीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, इव्हन आता मी 21 किलोमीटर पण रनिंग करतो. खरं सांगायचं म्हणजे माझी रोजची प्रॅक्टिस असते. जवळजवळ कमीत कमी 13 किलोमीटर मी पळतो विदाउट एनी ब्रेक. ही माझी रोजची प्रॅक्टिस असते. मग त्यात पाऊस असो ऊन असो मी त्याची कधी पर्वा करत नाही आणि मला चैन पण पडत नाही. सकाळी 5 वाजता उठणं आणि नॅशनल पार्कला जाणं हीच माझी आवड आहे आणि तिथे जाऊन सराव करणं हे अशा प्रकारे माझा सराव चालूच आहे. त्यामुळे मला हे पॉसिबल झाले. त्यात मला आणखी काही फ्रेंड मिळाले. त्यातपैकी एक उर्मिला बने म्हणून, ती एक स्टुडंट कशी मला मिळाली आणि ती सुरुवातीला म्हणजे तिला काही जमत नव्हतं. तिला पण मी तयार केलं हळूहळू आणि ती एवढी तयार झाली की आता ती माझी गुरु झाली खरं सांगायचं म्हणजे. आणि ह्या जवळजवळ 2.5 वर्षात तिने बरेच मॅरेथॉन मारलेले आहेत. उर्मिला बने हिने गोव्याची गेल्या वर्षी मॅरेथॉन मारली. त्या ठिकाणी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर त्या ठिकाणी तिने पहिला नंबर मिळवला. त्यानंतर लडाख आणि खारदुंग या ठिकाणी एक टफ मॅरेथॉन असते. एक 72 किलोमीटरची खारदुंगला असते आणि त्याच्यानंतर एक दिवस गॅप घेऊन 42 किलोमीटर त्या ठिकाणी पण ती नंबरमध्ये पोडियम तिला मिळाला. आणि अशा प्रकारे छोट्या मोठ्या तिने बऱ्याच मॅरेथॉन मारलेल्या आहेत. तसेच दादा चोपडे हा पण माझ्याबरोबर हळूहळू रनिंग करायला लागला. तो पण स्लो पळायचा पण आता तो एवढा फास्ट पळतो की त्याला सगळे आता गुरु म्हणायला लागले. पण तो एवढा सिरियसली नाही आहे, पण त्याने जर ठरवलं तर बरेच मॅरेथॉन मारू शकतो आणि तो माझ्यासाठी कंटिन्युअस तिथे थांबतो. नॅशनल पार्कला मला उशीर झाला तरी माझ्या बरोबर पळण्यासाठी तो थांबतो, मला घेऊन जातो बरोबर. अशा प्रकारे माझी प्रॅक्टिस व्यवस्थित होत असते. बऱ्याच जणांनी मला रनिंगसाठी प्रोत्साहन दिलेलंच होतं. तशाच प्रकारे राकेश वांगणकर एका प्रोग्राममध्ये मला भेटले होते. त्यानेच मला ओळखलं, मी त्यांना ओळखत नव्हतो. नॅशनल पार्कमध्ये ते बघायचे, त्यांना बरं वाटायचं. त्याने मला भरपूर प्रोत्साहन, माझे स्टेटस बघतात, मेडल मिळालेले बघतात, मला कॉंग्रॅच्युलेशन करतात. त्यामुळे असे कोणीतरी प्रोत्साहन दिलं की फार बरं वाटतं. त्याच्यामुळे आणखी हुरूप येतो रनिंग करायला वगैरे आणि अशा प्रकारे माझं प्रगती होत जाते. असे बरेच जण आहेत माझे मित्र नॅशनल पार्कमध्ये. माझी 2 मुलं, एक उर्मिला बने आणि दुसरे ते चोपडे, दादा चोपडे, हे तर तयार झालेले आहेत, व्यवस्थित रनिंग करतात. आता जस्ट मला एक जॉईन झालेली आहे मुलगी आहे, ती 25 वर्षाची आहे. ती एअर होस्टेस आहे आणि ती पण चांगलं रनिंग करते आणि तिला मी सध्या मार्गदर्शन करतो. पण तिला वेळ मिळत नाही आणि ती पण चांगली रनर होणार आहे एवढी मला गॅरंटी आहे. आणि मी बऱ्याच जणांना जेवढे मिळतात म्हणजे कोणाचं काय चुकत असेल तर नॅशनल पार्कला सांगत असतो, पर्टिक्युलर तुम्ही कशा स्टेप टाकायच्या, स्टेप वाढवा किंवा स्पीड वाढवताना काय करायचं हे मी सगळ्यांना प्रोत्साहन देत असतो. बरोबर कधी कधी घेऊन जात असतो आणि लहान मुलं असली तर त्यांना पर्पजली हाताला घेऊन पळत असतो तिकडे. आणि मला तर आवड आहे कोणाचा तर ग्रुप कुठे जर मिळाला तर पुढच्या याच्यात काहीतरी प्रगती करायची. आता मी 70 पूर्ण होऊन 71 माझी आता चालू आहे. आता पुढचा प्रवास, आत्ता मी मागच्या आठवड्यातच एक मॅरेथॉन मारलेली आहे, त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि आता मला एक टफ मॅरेथॉन सातारा इथे होते 21 किलोमीटरची, ती पळायची आहे आणि तिथे मला नंबर मिळवायचाच आहे. आणि पुढच्या 15 दिवसात आमच्या कोकणमध्ये एक रेस आहे, त्या ठिकाणी मी पार्टिसिपेट करत आहे. तिथे पण मला नक्कीच नंबर मिळेल. माझा उद्देश असतो रनिंग करताना पहिला नंबरच मिळवायचा, दुसरा तिसरा मी विचारच करत नाही. त्याच्यामुळे कदाचित पहिला चुकला तर सेकंड किंवा थर्ड मला मिळतो. म्हणजे पॉझिटिव्ह आपला अप्रोच असलाच पाहिजे कधी, हे एक इम्पॉर्टंट असतं. मी हेच सगळ्यांना सांगू इच्छितो. नाही तर सुरुवातीलाच तुम्ही जर हातपाय घालेत, माझे पाय दुखतात, माझ्या पुढे कोण जातो, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. आपलं कॉन्सन्ट्रेट आपल्याबरोबर असलं पाहिजे. मला पहिला नंबर मिळवायचा म्हणजे मिळवायचा. मग कोणी काय पुढे असताना त्याला मी मारणार, त्याला मारून टेकअप करून पुढे जाणार, हे आपल्या जिद्द असली पाहिजे, तरच तुम्ही व्यवस्थित विन होऊ शकतात, हे असं मला तरी वाटतं. लहानपणापासून मला खेळायची आवड होतीच. माझा मोठा भाऊ रनिंग करायचा. सुरुवातीला आम्ही हॉकी खेळायचो. हॉकी म्हणजे आमची गावठी हॉकी.
मेन म्हणजे याचे काट्याने खेळायचो आणि ती वेगळ्या पद्धतीची हॉकी म्हणून असं नव्हतं. त्याच्यात आम्ही खेळायचो. म्हणजे साधारण बाउंड्री आमची 400 मीटरची होती, गोल टू गोल. म्हणजे ते स्टिकने मारायचं, पळायचं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आमच्या रनिंगची प्रॅक्टिस व्हायची. आणि आमच्या घरात आमची एकत्र फॅमिली असल्यामुळे आमच्या घरातच आमची टीम असायची. जवळजवळ आम्ही 100 जण आम्ही आमच्या कुटुंबात आहोत. तर त्याच्यामुळे स्पोर्ट्स वगैरे आमच्या कुणाला दुसऱ्याला बोलवायची गरजच लागायची नाही, कुठचे असले तरी. मला लहानपणापासून सगळ्यात त्याची आवड होती. मी शाळेत गेलो, पण शाळेत आम्हाला चान्स मिळाला नाही. मी शाळेत असताना साधारण 9वीत असताना कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे आमच्या शाळेच्या समोर मोठं ग्राउंड आहे, तिथे स्पोर्ट भरले होते. तर ते स्पोर्ट बघून मला त्यावेळी 9वीत असताना वाटलं, हे कॉलेजची मुलं एवढी पळतात, मी यांच्याबरोबर पण पळू शकतो, एवढी मला गॅरंटी होती विदाउट प्रॅक्टिस. तिथून मला स्कोप मिळाला. म्हणजे आता आपण रनिंगमध्ये वगैरे उतरलंच पाहिजे. आणि शाळेत असताना मी खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. या तिन्ही टीमचा मी कॅप्टन होतो. आणि मला सगळे आवडत होते. आणि खो खो म्हणजे हा एक बेस आहे. जो व्यवस्थित खो खो खेळू शकतो तो कुठचाही मैदानी गेम खेळू शकतो, एवढी मला गॅरंटी वाटते. त्यामुळे मला आवड झाली. नंतर कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यावर सुरुवातीला हे गेम्स वगैरे होतात रनिंगचे वगैरे माहिती नाही. एकदा नोटीस बोर्डवर लागून बरेच दिवस गेले होते. मी जाऊन सरांना रिक्वेस्ट केली, मला उतरायचं आहे म्हणून. ते म्हणाले, तुला आधी पहिलं मला तुला चेक करावं लागेल रनिंग वगैरे. मला ग्राउंडवर घेऊन गेले. तिथे माझं रनिंग घेतलं, कसा पोहत होते ते बघून माझ्या समोर फॉर्म फेकला, तुला याच्यात कुठचं भराय ते भर, एवढं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स होता माझं रनिंग बघून. आणि तिथून मग मी बरेचसे कॉलेजला मिळवले. कॉलेजमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये चॅम्पियनशिप पण मिळवली. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये पण 1500 मीटरमध्ये 3 नंबर मिळाला. पण त्यावेळी विदाउट प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे काय, 15-20 दिवसाचीच प्रॅक्टिस करायचो. आणि माझ्याबरोबर तसं फास्ट पाहणारे कोणी नव्हते. तरी पण मी ते सक्सेस केलं, कारण ते मला आवड असल्यामुळे हे होत होतं सगळं. माझ्या फिटनेसचं रहस्य सांगायचं तर मला सुरुवातीपासून चालणं किंवा रनिंग करणं हे आवडायचं. कुठे बाजारात जायचं तर रिक्षा करून जावा किंवा बाईकने जावा. शक्यतो मी जवळ असेल तर टाळतो. 1-2 किलोमीटर असेल तर मी वॉक करत जातो. आणि त्यामुळे त्या निमित्ताने तेवढं तरी आपला एक्झरसाईज होतो. आणि अजूनही मी माझा फिटनेससाठी काय ना काय करत असतो. माझे सकाळचे 1.5-2 तास जवळजवळ रनिंग असतं. त्याच्यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी मी योगा करतो. जवळजवळ पाऊण तास, अर्धा पाऊण तास कमीत कमीत करतो. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मी 5 किलोमीटर वॉक पण करतो. हे माझं डेली रुटीन जॉब आहे. तरुण मंडळीने पण असंच काहीतरी केलं पाहिजे. कुठे काय थोडं कुठे जवळ जायचं आलं तरी आजकालच्या मुलांना सायकल लागते किंवा बाईक लागते, शक्यतो टाळायचं, चालत जा. आणि त्याने पण काय नाही काय एक्झरसाईज केलेच पाहिजे. किंवा रनिंग करा, रनिंग जमत नसेल तर वॉक करा. म्हणजे काहीतरी एक्झरसाईज केलेच पाहिजे. जिममध्ये जावा, स्विमिंग करा, सायकलिंग करा. हे बऱ्याच प्रकारचे एक्झरसाईज आपल्याकडे आहेत. तर ते फिट राहण्यासाठी तरुण मुलांनी हे केलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. चालल्यामुळे किंवा सायकलने प्रवास केल्यामुळे एक पर्यावरणाला संतुलन मिळतं, प्रदूषण कमी होतं, इंधनची बचत होते. त्यामुळे आपला पैसा वाचतो, त्याचा आपण दुसरीकडे उपयोग करू शकतो. आणि आपण पाहतच आहात सध्याच्या दिवसात टेम्परेचर कसं वाढत चाललेलं आहे. ते म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाने काही ना काहीतरी केलंच पाहिजे. नुसतं इंधन जाळून गाड्या वगैरे उडवून उपयोग नाही. हे जे सर्व ठिकाणी जे प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल फार फार अभिमान वाटतो. तसंच माझ्या मुलींनाही त्यांच्याबद्दल खूपच अभिमान आहे. आणि डाएटचं जर म्हणाल तर त्यांचं डाएट मी संपूर्ण दिवसाचा आदल्या दिवशी मी थोडंसं प्लॅन करते आणि मग त्याच्यानंतर ते सकाळपासूनचा तो रात्रीपर्यंतचा डाएट आहे तो मी त्यांना देते. म्हणजे आल्याच्या नंतर सकाळी जाताना एखादं रताळ म्हणा किंवा काय असं जे धावण्यासाठी जाणार आहे त्याच्यासाठी एनर्जी लागते त्याच्यासाठी ते देते. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर त्यांना प्रोटीनयुक्त ड्रिंक म्हणा किंवा स्मूदी हे अशा प्रकारचं देते. त्याच्यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये पण कंपल्सरी प्रोटीनयुक्त आहार, अंडी वगैरे असं. त्याच्यानंतर मग 11-11:30 पुन्हा ज्यूस, स्मूदी असं. आणि जेवण दुपारचं हे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं जे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जे त्यांना हवंय, समजा 60-65 ग्रॅम तरी सध्या त्यांना प्रोटीन्स पाहिजेत, 70 पर्यंत गेले पाहिजे तसे.
मग त्याप्रमाणे मी ते स्प्लिटअप करून त्यांचं तसं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं जसं होईल तसं 20-20 ग्रॅम प्रमाणे किंवा सकाळच्या वेळेला पूर्ण धावून आल्याच्यानंतर जास्त गरज असते, म्हणून मग त्यावेळेला 30-35 ग्रॅम्स पर्यंत पूर्ण करून मग बाकीचं 20-20 ग्रॅम असं हे करून देते त्यांना. चिकन, मटण वगैरे असं जे काय असेल ते. आणखी मला असं आवर्जून असं सांगावंसं वाटतं की आता या वयामध्ये म्हणजे म्हातारी माणसं म्हटल्याच्या नंतर कशी वेगळ्या प्रकारची काळजी घ्यायला लागते एक प्रकारची. तर तशी यांच्या बाबतीमध्ये मी एवढी बिंदास झाली की हा असा खेळाडू असल्यामुळे आणि बाकी म्हणजे एकदम म्हणतात ना असं हेल्दी हेल्दी वेल्दी लाईफ असल्यामुळे मला बाकीचं काही बघायला लागत नाही आणि त्याच्यासाठी मला हे डाएटचं मी आवडीने करते. म्हणजे ही ही जी सेवा आहे ती मी खूप आवडीने करते. मला आजार पण काढणं नको, पण हे असं मला करायला आवडतं. ते एक मला आणखीन असं सांगावंसं वाटतं की जर स्पोर्ट्स जर असतील ना आपल्याकडे तर आपल्याला ही वेळ येणार नाही लोकांवरती अवलंबून राहणं, मला हे दिसत नाहीये, मला असं कर, मला इथपर्यंत घेऊन चल, हे मला बघावं लागत नाही असं. आणि प्रत्येक ठिकाणी मला कुठे पण असं जायचं असेल ना की हा माणूस कधी पण म्हणजे असं एकदम तयार असतो गाडीहून, चल पटकन जाऊया, असं कधी म्हणत नाही की आता मी येत नाही, आता मला कंटाळाच आलाय वगैरे, असं कधी होत नाही. कुठेही जायचं झालं तरी चटकन तयार होतात असं. मी नशीबवान आहे, मला याच्यासारखी बायको मिळाली, कारण ती माझं सगळं पाहत असते. मेन म्हणजे डाएटचं. डाएटमध्ये प्रोटीन वेटप्रमाणे जेवढं वेट असतं तेवढं प्रोटीन माणसाला मिळाले पाहिजे. आता माझं 55 वेट आहे, तर 55 ग्रॅम प्रोटीन मिळाले पाहिजे. तर तेवढे ॲडजस्ट होत नाहीत, तर निदान 25, 30, 35 पर्यंत तरी प्रोटीन कसे मिळतील याची ती काळजी घेते. त्या अंड्यामधून किती प्रोटीन मिळतात, चिकनमधून किती प्रोटीन मिळतात, बाकी स्मूथीमध्ये काय काय घालते किंवा प्रोटीन पावडर, अशा प्रकारे ते कॅल्क्युलेट करून मला ते प्रोटीन प्रोव्हाइड करत असते. त्यामुळे मी हेल्दी आहे. तसेच माझी काळजी घेणारे पण माझ्या दोन्ही मुली आहेत. माझी एक मोठी मुलगी लग्न झालेली दुबईला असते, ती तर माझी तिकडनं भरपूर काळजी घेते. पप्पांना काय कोणत्या प्रकारचे शूज पाहिजेत, काय त्रास होतो काय, ती स्वतः पाठवणार किंवा मागून देणार, किंवा ड्रेस आपले स्पोर्ट्सचे ड्रेस असतात ते पण करणार. जावयांना पण भरपूर आवड आहे, ते पण माझी प्रत्येक वेळी चौकशी करत असतात. कारण त्यांना वाटतं आमच्यासारखे आम्ही यंग पळू शकत नाही, पण आमचे पप्पा एवढे पळतात, त्यांना भरपूर अभिमान आहे. मोटिवेट करत असतात कंटिन्यू. दुसरी माझी छोटी मुलगी माझ्याच बरोबर असते, ती सिया आहे, ती पण मला कंटिन्युअस मोटिवेट करत असते. पप्पा तुम्ही हे करा, पप्पा ते करा, काय चुकत असतील तर सांगते. म्हणजे तिचा पण माझ्यावर लक्ष असतो. नमस्कार, मी राकेश गजानन वांगणकर साई स्पोर्ट्सचा संचालक. आणि जसं आज हा सतीश सरांचा इंटरव्ह्यू होतोय, तसंच 50वा आयुष्य खूप सुंदर आहे या भागाचा मी प्रतिनिधी, म्हणजे तो एक भाग माझ्यावर प्रसारित झाला होता. सतीश सरांबद्दल बोलायचं झालं तर एक ऊर्जा आहे. म्हणजे त्यांना पाहताच त्यांचा जो रनिंगचा जो स्टार्ट आहे, तो धावण्याच्या ज्या पद्धती आहेत, तर एका हिरोला लाजवेल अशा पद्धतीचं वयाच्या 70व्या वर्षी असं धावणं म्हणजे खरंच इतर या मंडळींना वयस्कर म्हणताच येणार नाही, कारण हे आपल्याला आदर्श आहेत आणि हे समाजामध्ये असंख्य व्हावेत अशी अपेक्षा ठेवून पुढच्या जनरेशनला आव्हान आहे. म्हणजे जे आता 50-60 मध्ये आहेत, तर ते 70 आपली कशी असावी त्याच्यासाठी सतीश सर रोल मॉडेल आहेत. आणि त्यांचं जे काही संपूर्ण परिवार आहे त्यांना सपोर्ट करतंय. आज त्यांच्यासोबत नॅशनल पार्कमध्ये असलेले त्यांचा मित्र परिवार आहे, तेवढा स्ट्रॉंगली त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. तो खूप वाखाणण्यासारखा आहे आणि त्यांची ऊर्जा पाहता खरंच म्हणजे त्यातून अनेक खेळाडू तयार व्हावेत. जर लोकप्रतिनिधींनी इतरांनी जर त्या सरांना प्रोत्साहन देऊन सगळ्यांकरता एक प्रशिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी जर दिली शाळांमधून, तर असंख्य खेळाडू तयार होतील. आणि मला तरी तो त्यांचा मनसुबा असावा असं वाटतोय आणि त्यांनी ते त्याच्यावर नक्कीच काम करावं. धन्यवाद. ॲक्च्युली मी फक्त रनर नसून ॲथलीट आहे. ॲथलीट म्हणजे मी सगळ्या गेममध्ये एक्सपर्ट आहे. आता जॅव्हलिन थ्रो त्यामध्ये मी एक्सपर्ट होतो. मी कॉलेजमध्ये असताना 50 मीटरपर्यंत जॅव्हलिन थ्रो करायचो. त्याचप्रमाणे 400 मीटर हर्डल, 110 मीटर हर्डल, शॉर्टपुट, डिस्कस थ्रो, परत ट्रिपल जम्प, लॉंग जम्प,
ह्यामध्ये पण मी मेडल मिळवले. कॉलेजमध्ये असताना स्टेट आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला मेडल मिळवलेले आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या याच्यात एक्सपर्ट होतो, फक्त रनिंगच असं नाही. आणि त्याचा मेन बेस म्हणजे माझा खो खो व्यवस्थित होता, त्यामुळे मी सगळ्यात व्यवस्थित प्रावीण्य मिळवू शकलो. थँक्यू.